हो, मी रिंकू आणि मी उमानला राहते. बऱ्याच दिवसापासून मी विचार करते, पावसाचे ढग येतात दुपारी 2 वाजल्यापासून, पण ते जातात कुठे? अजिबात पडतच नाही. मग इथं कसं आहे, पाऊस इथं पडतंय तर 5 मिनिटावर पाऊसच नाही, सगळं सुकट टाक. मी म्हटलं इथं आपल्याकडं लोक या टायमाला गणपती चतुर्थीने वाट बघतात, इथं पावसाची वाट बघतात. पण पाऊस काही येतच नाही, त्यांना ठेंगा दाखवून बाजूला हटतो. मग काय, पाऊस येण्याबदली लोकांना अंगभर घाम येतो. त्याचबरोबर मला इथं माणसांची कमतरता नाही, म्हणजे माझा लेकने नवरा जरी गेले ना त्यांच्या कामावर या शाळेत, बाहेर खाली ब्रायडल शॉप आहे, तिथं लोक येतात कपडे घ्यायला, नुसते हॉर्न पॉम 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 करत असतात, कारण त्यांच्या मुलांना गाडीतच बसून जातात, झोपून उठली का वाजवत बसतात. आणि हो, माझ्या मुलाला इडली डोसा प्रचंड आवडतं, त्याच्यामुळे आठवड्यातून आमच्या इथं 2दा-3दा बनतोच. पण मी बॅटर मात्र एकदाच बनवते, कशाला परत परत सारखा तो त्रास घ्यायचा. वेगवेगळ्या भांड्यात ते बॅटर ठेवून द्यायचं, म्हणजे इडली डोसा उत्तप्पम, म्हणजे त्यांची जी गॅस असते ते बाहेर काही जात नाही. आणि हो, माझ्या नवऱ्याला या माझ्या लेकाला नाश्त्याला तरी द्या किंवा जेवणाला द्या, 2 टाईम आहे 3 टाईम चालत नाही. आणि त्याच्याबरोबर तो इडली बरोबर एकतर सांबर द्या, नाहीतर मग मच्छी करी, म्हणजे काय आपली फिश करी, मच्छीचं कालवण, हो तेच आवडतं प्रचंड. मग काय, हे सगळं झालं, मग एका साईडला मस्तपैकी कचकच असा कांदा कापला आणि टॅमॅटो चिरला आणि मस्त सुकट आणि बटाट्याचाच मेनू बनवायला घेतला, कारण माझ्या मुलाला प्रचंड आवडतो आणि माझं पण हे कम्फर्ट झोन आहे. भारतातून येताना मस्त 2 किलो आईने आणि माझ्या सासूबाईंनी दिली, मध्ये टी ब्रेक घेतला, त्याच्यानंतर मस्त चपात्या आणि वांगा बटाटा सुकट बनवली. संध्याकाळी नवऱ्याने मला R&B मध्ये नेलं. मी बघते का शाळेच्या बॅगा एवढ्या भल्या मोठ्या. तर हो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.